हो, नमस्कार. आज हॅलो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आज आपण आपल्या चक्रांच्या मालिकेमधलं चौथं चक्र म्हणजे मणिपूर चक्र याच्यावर आज आपण गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यांना ऐकू येत आहे? ओके. सो हे चक्र असतात की नाही इथपासनं माझा अभ्यास चालू झाला आणि नंतर नंतर तर असं लक्षात यायला लागलं की ही चक्र ही जी चक्र आहेत ना त्यांचं करायचं काय. तर ही चक्र आहेत ती आपल्या फिजिकल आणि मेंटल दोन्ही हेल्थशी रिलेटेड आहेत. त्यामुळे ती शरीरातल्या अवयवांवर पण परिणाम करतात आणि आपल्या मनातल्या भावनांच्यावर, मनातल्या विचारांच्यावरही परिणाम करतात. त्यामुळे ही चक्र जर का समजली तर आपल्याला एखादी गोष्ट का वाटते आणि का होते या दोन्ही गोष्टी आपल्याला समजू शकतात. याच्यामध्ये आणखीन एक गंमत आहे की मला जर का चक्रांची माहिती मिळाली की ही चक्र संतुलित असतील तर, आणि मला परत एकदा सांगायला आवडेल की असं ॲब्सल्यूट सुवर्णमध्य असलेलं संतुलन काहीच नसतं. प्रत्येकाला लहानपणापासून आपण जसे वाढतो, जे अनुभव घेतो आणि अनुभवांकडे कसं बघायचं हे आपल्याला शिकवलं जातं, त्याप्रमाणे आपली चक्र एखाद्या स्पेक्ट्रममधने फिरत असतात. त्यामुळे ती काही पूर्ण अशी सुवर्ण मध्यावर नसतात. आणि ही जी चक्र डावी उजवीकडे आपण म्हणूया झुकलेली असतात, त्यावरून माणसाच्या स्वभावातले कंगोरे आपल्याला कळायला लागतात. त्यालाच स्वभावाचे कंगोरे म्हणतात. तर हे जे कंगोरे असतात ना ते जर का मला कळले तर मला इतरांच्यावर कुठचंही लेबल लावण्यापूर्वी मला तो माणूस जास्ती चांगला समजावून घेता येतो. मी स्वतःला तर ओळखतोच, पण लोकालाही मी चांगलं समजावून घेऊ शकतो आणि ही त्या चक्रांची मजा आहे. सो आज आपण मणिपूर चक्र त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आता असतं कुठे चक्र हे, तर आपल्या म्हणजे छातीचा जो पिंजरा आहे त्याच्या थोड्या खालच्या बाजूला म्हणजे पोटामध्ये वरच्या बाजूला सोलार प्लेक्सस जिथे असतं त्या प्लेक्ससच्या लेव्हलला पण स्पायनल कॉर्डमध्ये असा एक पेशींचा किंवा सेल्सचा एक ग्रुप असतो की जो त्या एरियातनं येणाऱ्या ऑर्गन्सच्या भावना आणि तिथनं येणारे संदेश किंवा सेन्सेशन्स ही सगळी पिकअप करून मॉडिफाय करतो आणि वर पाठवतो. त्यामुळे हे असतं मणिपूर चक्र. तर ह्या मणिपूर चक्राकरता आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत गोष्टी. तर त्या कशा लक्षात ठेवायच्या आहेत, तर त्याचं काही काही मी शब्द सांगतो. हे शब्द ऐकले की तुम्हाला कळेल की हे शब्द हे मणिपूर चक्राशी निगडीत आहेत. तर आत्मसन्मान, आत्मप्रतिमा, ऑनर, एथिक्स ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मणिपूर चक्राशी निगडीत आहेत. त्यामुळे होतं काय की मणिपूर चक्र जर का स्ट्रॉंग असेल तर तो माणूस एथिकलीच वागतो. त्याला कुठच्याही सामाजिक नियमांमध्ये बदल केलेले आवडत नाही. त्यामुळे तो अतिशय ऑनरेबल व्यक्तिमत्व जे असतं ते असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या चक्राच्या असंतुलनामध्ये आपल्याला आजचे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतात त्यातल्या बऱ्याचशा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ह्या चक्रामधून होतात. उदाहरणार्थ डायबिटीस हा सर्वात कॉमन प्रकार आहे आपल्या इकडे आत्ता आणि तो ह्या मूलाधार मणिपूर चक्राशी निगडीत आहे. गॉल ब्लॅडरमधले स्टोन्स, फॅटी लिव्हर,
स्प्लीनचे प्रॉब्लेम्स, जठराचे म्हणजे स्टमकचे प्रॉब्लेम्स, ॲसिडिटी, अल्सर, हे सगळं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की Here's what I found. हे सगळं आपल्याला मणिपूर चक्राशी निगडित आहे. आता ह्याचा आणखीन एक गुणधर्म आहे, तो म्हणजे करेज. करेज, त्याच्यानंतर मी हा करेजशी जोडूनच असं म्हणेन की त्यांच्या मणिपूर चक्र जर का स्ट्रॉंग असेल तर हातात हुन्नर असते, कला असते, आणि डोक्यात आपण ज्याला क्लृप्ती म्हणतो किंवा आयडियाज असतात, किंवा त्याला थोडं जर का निगेटिव्ह शेड द्यायचे असेल तर त्याला कनिंग म्हणतो, ते डोक्यामध्ये असतं. त्यामुळे करेज ही गोष्ट समजून घेऊया की करेज म्हणजे ब्रेव्हरी नव्हे. ब्रेव्हरी हा जो प्रकार आहे तो आपण जेव्हा मूलाधार चक्राबद्दल बोलू तेव्हा बघू. पण करेज म्हणजे काय, तर माझ्याकडे रिसोर्सेस कमी असतानाही मला एखादी गोष्ट करायची आहे आणि ती शेवटापर्यंत न्यायची आहे, ह्याच्याकरता पहिली स्टेप घेणं आणि ते करत राहणं, ह्याला म्हणतात करेज. सो करेज, हातातली कला आणि डोक्यातली कला, या तिन्ही गोष्टींचं जर का तुम्हाला एखादं उदाहरण द्यायचं असेल, मी नेहमी एखाद्या चक्राबद्दल बोलताना एखाद्या माणसाचं किंवा एखादं एक ज्याला आम्ही चक्रचित्र म्हणतो ते उभं करतो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मणिपूर चक्र पूर्णपणाने स्ट्रॉंग असलेलं, करेज, कला आणि क्लृप्ती या तिन्ही गोष्टींचं अप्रतिम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. तुम्ही जर का बघाल की त्यांच्या रोहिडेश्वरापासून ते अफजलखानापर्यंत तर जे काय त्यांनी जे इतिहास घडवला, त्या सगळीकडे त्यांच्याकडे रिसोर्सेस कमी होते. त्यांच्याकडे शौर्य होतं, पण ते शौर्य असूनही शेवटी करेज लागतं, आणि म्हणून महाराज स्वतः अफजलखानाला भेटायला गेले आणि तिथे त्यांनी ती वाघनखं वापरलेली, आणि त्यांना ते अगोदरच कळलेलं की तो काय करू शकेल. त्यामुळे शिवाजी महाराज हे डोळ्यासमोर आणले तर मणिपूर चक्र स्ट्रॉंग असलेला माणूस येतो. जसं कल्याणच्या सुभेदाराची सून आहे की ऑनर आणि एथिक्स याच्याशिवाय तो कामच करणार नाही माणूस. तर हे झालं मणिपूर चक्राचं पॉझिटिव्ह साईड. त्याच्यानंतर ह्या माणसानं विनोदाची उत्तम जाण असते, आणि त्याचबरोबरीने त्यांचा रागही तेवढाच स्ट्रॉंग असू शकतो. पण कालिदासाचं एक सुभाषित आहे की सज्जनांना राग येत नाही, राग आला तर तो टिकत नाही, आणि टिकला तर तो त्यांनी कोणाचं नुकसान होत नाही. तर मणिपूर चक्र स्ट्रॉंग असलेल्या माणसाचा राग हा चांगले बदल घडवून आणण्यासाठी असतो. पण हे चक्र जर का बिघडलं एकदा, तर मात्र दुसऱ्याला त्रास देणारी, डॉमिनेटिंग, ज्याला आपण म्हणतो डॉमिनियरिंग, मॅनिप्युलेटिव्ह माणसं तयार व्हायला लागतात. आणि हे आपल्या समाजामध्ये आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतात. आता बघा की मणिपूर चक्र स्ट्रॉंग होण्याचं झालेला माणूस असेल तर तुमच्या आजूबाजूच्या घरामध्ये पण तुम्हाला अशी माणसं दिसतील. आणि पूर्वीच्या काळामध्ये असं समजलं जायचं की स्वाधिष्ठान चक्र हे स्त्रियांच्यामध्ये, अनाहत चक्र हे स्त्रियांच्यामध्ये जास्ती स्ट्रॉंग असतं, तर मणिपूर चक्र हे पुरुषांच्यामध्ये जास्ती स्ट्रॉंग असतं. तर तुम्ही घरामध्ये कधी बघितलं असेल की बायकोने विचारलं नवऱ्याला, अहो ऐकलं का, मला आत्ता काही ऐकून घ्यायचं नाही आहे, हे उत्तर आलं तर समजायचं की त्या माणसाचं मणिपूर चक्र थोडं जरा जास्तीच स्ट्रॉंग आहे किंवा जास्ती ॲक्टिव्ह आहे. आमच्या ओळखीतल्या एक बाई आहे, त्यांची एक मी नेहमी गंमत पाहिलेली आहे. तर त्यांच्या सुनेला जर का कोणी विचारलं समजा की काय गं, जुलैच्या 5 तारखेला मोकळा वेळ आहे का, आमच्याकडे पार्टी ठेवली, येशील का, तर सासूबाई डायरेक्ट सांगून टाकतात तिला नाही जमणार. बरं, हे का नाही जमणार, दुसरं काय आहे, यातलं त्यांना एक्सप्लेनेशन द्यावं अशी अजिबात गरज वाटत नाही. तसंच तुम्ही अशा काही आया किंवा बाप बघितलेले असतील. म्हणजे मुलगी फोन करते की सर आज क्लास आहे, तो 7 वाजता आहे, त्याच्याऐवजी मी 9च्या बॅचला येऊ का, तर आई मध्येच सांगून टाकते 9ची बॅच नको, 8ची बॅच असेल तर कर, नाही तर 7ला जा. पण ह्याला कारण देणं, मी का म्हणतोय ते सांगणं, ह्यातलं ते काहीही करत नाही. त्याचा आणखीन एक भाग तुम्हाला सांगतो की ही माणसं लोकाच्यावर टीका करायची संधी सोडत नाही. ही माणसं स्वभावाने थोडी उर्मट असतात, म्हणजे त्यांचा उर्मटपणा दिसून यायला लागतो.
आता एक त्याचं छोटं उदाहरण सांगतो की एखादा माणूस हॉटेलमध्ये गेला, तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो वेटरला कसा बोलवेल, तर काही लोक एक्सक्यूज मी म्हणतात, काही लोक टक 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 करतात, काही लोक त्याला सांगतात अरे हमारी तरफ भी देखो. पण मणिपूर चक्र जर का जास्ती ॲक्टिव्ह असेल तर तो माणूस ए वेटर असं ओरडतो. तर हे एक झालं. दुसरं म्हणजे ह्या माणसांना जर का बघायचं असेल तर पत्ता शोधताना बघावं. पत्ता शोधताना ही माणसं आपण जणू पत्ता विचारून दुसऱ्यावर उपकार करतोय अशा पद्धतीने ते लोकांना पत्ता विचारतात. त्यामुळे गाडीची काच खाली करतील आणि मग बाहेर उभे असलेले माणसं ए इधर आओ, ये किधर आहे. अरे तुला गरज आहे, तू पत्ता विचारतोयस तेव्हा तू नीटपणाने विचार. पण ह्यातलं त्यांच्या गावीही नसतं. तर ही झाली त्या मणिपूर चक्राची एक ओव्हर ॲक्टिव्ह बाजू. अशी माणसं तुम्हाला राजकारणातही खूप बघायला मिळतात. मी नावं घेत नाही, पण अशी माणसं कुठच्याही पक्षामध्ये कोणाचेही सहकारी म्हणून राहूच शकत नाही. काही दिवसात ते नवा पक्ष काढतात आणि त्या पक्षाचा अध्यक्ष होऊन जातात. किंवा खास अगदी आपल्या आजूबाजूला बघायचं असेल तर सोसायटीमध्ये एकदा सोसायटी फॉर्म झाली की मग त्याची कमिटी बनते आणि मग त्या कमिटीमध्ये एक चेअरमन असतो, एक सेक्रेटरी असतो. ह्या माणसांना सेक्रेटरी किंवा कमिटी मेंबर म्हणून राहायला अजिबात आवडत नाही. यांना सतत चेअरमनच व्हायचं असतं. म्हणजे ते झाले तर चेअरमन, नाहीतर ते सोसायटीच्या कमिटीमध्ये नसतात. बरं, त्यांना घेतलं नाही त्याचा त्यांना रागही येतो आणि मग त्या कमिटीच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये जाऊन ते खुसपटं काढत बसतील आणि लोकाला नेस्तनाबूत करायचा प्रयत्न करतील. तर हे झालं मणिपूर चक्र ओव्हर ॲक्टिव्ह असल्याचं लक्षण. अशी माणसं जर का तुम्हाला आजूबाजूला दिसली कुठे तर त्यांना माझ्याकडे पाठवा. कारण जसं आपण म्हणतो की डिप्रेशन हा रोग आहे, तसं स्वभावातले हे डॉमिनेटिंग जे प्रकार आहेत ते जर का त्या माणसाला बदलावेसे वाटत असतील तर ते बदलण्याकरता आपल्याकडे उपायही आहेत. आणि ह्याचा उलटी बाजू पण तेवढीच स्ट्रॉंग आहे. समजा जर का मणिपूर चक्र खूप असंतुलित पण खूप निगेटिव्ह साईडला गेलेलं असेल तर आत्मप्रतिमेची पूर्ण हानी होते. या माणसांना स्वतःचा विश्वास गमावलेला असतो. कुठचंही काम करताना ते प्रोज आणि कॉन्सचा विचार करतात आणि ते करत जाताना नेहमी त्यांना शेवटी कच खातात. म्हणजे आपण मगाशी म्हटलं की करेज असतं त्यांच्याकडे, पण जर का ते करेज अति वाढलं तर ओव्हर कॉन्फिडन्स येतो आणि मणिपूर चक्र जर का वीक झालं तर त्या करेजच्या ऐवजी तिथे कच खाणं ही प्रवृत्ती येते आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीमधले धोके पहिल्यांदा दिसायला लागतात. प्रत्येक गोष्ट कशी होणार नाही हे पहिल्यांदा दिसायला लागतं आणि त्यामुळे ती माणसं स्वतः जबाबदारी घ्यायचं टाळतात. जबाबदारी घ्यायची टाळायला लागलं सतत तर त्याच्यामुळे होतं काय की शेवटी हे व्यवसायात एखाद्या ऑफिसमध्ये कामाला असतील तर ते मागे मागे पडत जातात आणि ते मागे पडत गेल्यानंतर त्यांना लक्षात येत असतं की त्यांना करण्याची कपॅसिटी आहे, त्यांना करण्याचं ज्ञान आहे, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्यांनी ती पहिली स्टेप न घेतल्यामुळे ते आज मागे पडत आहेत. आणि मग त्याच्याऐवजी ते लोकांच्यावर आरोप करायला लागतात की खऱ्याची दुनिया नाही राहिली हल्ली, किंवा साध्या माणसांचं काम नाही, आपण सरळ मार्गाने चालणारी माणसं, जे वाईट आहेत तेच वरती जाणार वगैरे वगैरे, हे असं व्हायला लागतं. ह्या चक्राचा आणखीन एक गुण असतो की ह्या चक्राच्या माणसांना दोन माणसांना एकत्र आणून किंवा स्वतः कोणाबरोबर तरी जाऊन एखादी चांगली गोष्ट घडवून आणता येते. याचं आणखीन एक सांगतो की साधारणपणाने लग्न जुळवणारी जी माणसं असतात ना, काही खास माणसं असतात की लग्न जुळवणारी माणसं आहेत, त्यांचं मणिपूर चक्र चांगलं स्ट्रॉंग असतं. तर माझ्या माहितीतले काही लोक आहेत असे की ज्यांना म्हणजे एक तर दिसतं त्यांना कोणाचं काय चालू आहे ते, आणि नंतर ते जबाबदारी घेऊन त्यांची लग्न जुळवून देतात. याचा आणखीन एक उलटा भाग सांगतो की जर का मणिपूर चक्र स्ट्रॉंग नसेल आणि फक्त आज्ञेचक्र स्ट्रॉंग आहे किंवा स्वाधिष्ठान चक्र स्ट्रॉंग आहे तर अशी माणसं प्रेम करतात पण त्या प्रेमाची जबाबदारी घेत नाही किंवा त्यांचं प्रेम टिकाऊ नसतं. म्हणजे हिंदी पिक्चरमधली गोष्ट बघा की एक मुलगी घरी चक्कर येऊन पडते, डॉक्टरला बोलावतात, डॉक्टर नाडी बघतो आणि नाडी बघून बाजूला आलेल्या म्हाताऱ्याला किंवा म्हाताऱ्याला सांगतो बधाई हो,
आप नाना बनने वाले है किंवा आप नानी बनने वाली है, हा एक तर मोठा इश्यू आहे की नाडी बघून प्रेग्नन्सी टेस्ट ही अजूनही आलेलं नाही आहे, पण तिथे हिंदी पिक्चरमध्ये असते. तर त्याच्यानंतर ही मुलगी एकदम कोसळून पडते. मग तिचा जो कोण त्या होणाऱ्या अपत्याचा जो बाप आहे तो काहीतरी कारण सांगून जर का जबाबदारी नाकारत असेल तर त्याचं मणिपूर चक्र खूप वीक आहे. पण ही जबाबदारी घेणारा जो असेल त्याचं मणिपूर चक्र स्ट्रॉंग आहे. म्हणजे मला असं अजिबात म्हणायचं नाही की मणिपूर चक्र स्ट्रॉंग आहे किंवा नाही हे बघण्यासाठी असले उद्योग करून बघावेत म्हणून. पण पु ल देशपांडेंच्या तुझे आहे तुझपाशीमध्ये खूप एक सुंदर वाक्य आहे काकाजींच्या तोंडी, की मौज करण्यात पाप नाही. ते श्यामला सांगत असतात, मौज करण्यात पाप नाही बेटा, पण मौजेची जबाबदारी नाकारण्यात पाप आहे. तर हे मौजेची जबाबदारी कधीही न नाकारणारे जे लोक असतात त्यांचं मणिपूर चक्र खूप स्ट्रॉंग असतं. आता ह्या मणिपूर चक्रावरचे उपाय काय करता येतात आपल्याला? तर ह्या मणिपूर चक्राकरता आपल्या योगशास्त्रामध्ये प्रत्येक चक्र संतुलित करण्याकरता आपल्याला काही आसनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आहेत आणि मुद्रांमध्ये आसन मुद्रा, हस्तमुद्रा आणि जिव्हा मुद्रा असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर आपल्या इकडे त्या चक्राचे मंत्र दिलेले आहेत. हे मंत्र म्हणजे तरी काय आहे की या प्रत्येक चक्राकडे एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीनी जर का साऊंड ऐकला आपण, ती जी व्हायब्रेशन्स आहेत ती त्या स्पायनल कॉर्डच्या त्या लेवलला जास्ती स्टिम्युलेट करू शकतात. आणि आपल्याला वाटेल की हे कसं काय शक्य आहे, तर तुम्ही आता म्हणजे रिसर्च वाचू शकता की एखादी आई तिच्या पोटामध्ये बाळ असताना ती जे काय बोलते त्याची व्हायब्रेशन्स स्पायनल कॉर्डमधून किंवा बाकी टिश्यूमधून युट्रसपर्यंत पोचतात. ती त्या युट्राईन फ्लुईडमध्ये जातात आणि ती त्या बाळाच्या कानावर आदळत असतात. पूर्वी ह्या सगळ्याला थोताट म्हणायचे, याला आपण गर्भसंस्कार म्हणतो. तर त्यावेळेला काय फ्रिक्वेन्सीनी शब्द उच्चारायचे, कारण शेवटी जेव्हा ह्या फ्रिक्वेन्सीज आपण शरीरातनं पासआउट होत असतात आपल्या, तेव्हा त्यांना शब्दांचे अर्थ नसतात. त्या फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये जी फ्रिक्वेन्सी आपण मोजतो त्या फ्रिक्वेन्सीला अर्थ असतात, त्या फ्रिक्वेन्सीची ट्रान्सलेशन असतात. ती भाषा आपल्याला अजून माहिती नाही की किती फ्रिक्वेन्सी जर का ऐकली तर कुठच्या सेल्समध्ये काय परिणाम होतील. पण हे आपल्या पूर्वजांनी ओळखलेलं होतं आणि म्हणून त्यांनी प्रत्येक चक्राला बॅलन्स करण्याकरता काही बीजाक्षरी मंत्र लिहिलेले आहेत. तर ह्याच्याकरता जो मणिपूर चक्राकरता जो मंत्र आहे तो आहे रम. तर रम हा उच्चार आहे त्याचा, म्हणजे सूर्यनमस्कार घालतानाच राम ह्रीम रूम ह्रीम म्हणतात तो रम आहे. पण मी एका योगाच्या क्लासला गेलो होतो तर तिथे त्या बहुतेक त्या शिक्षकांनाही माहिती नव्हतं आणि बाकीच्यांनाही माहिती नव्हतं. तर तिथे त्यांनी सांगितलं की मणिपूर चक्राचा मंत्र काय आहे, तर रम. म्हणजे मला पुलंचं तेव्हा ते वाक्य आठवलेलं. पुलंनी जेव्हा पॅरिसला गेले होते तेव्हा ते एका न्यूरोफिजिशियनला भेटायला गेले आणि त्यांनी दिलं होतं की तो शंकराचार्यांचा भक्त होता आणि पुलंची ती अगदी फेमस कोठी आहे. पुलंना स्वतःला ती सर्वात आवडलेली कोठी होती की त्याच्या अगोदर ते वाईनयार्डमध्ये जाऊन आलेले असतात आणि इथे न्यूरोफिजिशियनकडे येतात. तर आम्ही द्राक्ष संस्कृतीतून रुद्राक्ष संस्कृतीत आलो असं त्यांनी ते फेमस म्हटलेलं आहे. तर मला त्यावेळेला वाटलं किंवा अजूनही बऱ्याच ठिकाणी लोक मणिपूर चक्राचा मंत्र म्हणून रम 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 असं म्हणत असतात. तर मला तेव्हा वाटलं की हे लोक रुद्राक्ष संस्कृतीतून द्राक्ष संस्कृतीत उडी मारत आहेत. तर त्याचा मंत्र आहे रम. आणि ह्याच्याकरता जे संगीत किंवा ज्याला मी बायनॉरियल बीट्स म्हणतो, तर ते जे संगीत आहे त्या संगीतामध्ये दोन म्हणजे रागांना रसप्रधान असतात. आता म्हणजे ते पण कसं आहे की प्रत्येक रागाचे जे स्वर आहेत त्याच्यामध्ये सहजगत्या जे शब्द बसून रस निर्माण होतात त्याला त्या रागाचा रस म्हणतात. म्हणजे त्या रागामधनं वेगळा रस पण निर्माण होऊ शकतो. पण साधारणपणाने त्या रागांची जी रचना आहे तर हास्यप्रधान आणि रौद्र रसप्रधान जे राग आहेत ते ह्या चक्राकरता उपयोगी पडतात. आता ह्याच्यामध्ये गंमत आहे की त्यावेळेला त्या माणसाला काय आजार झाला आहे, म्हणजे फिजिकल आजार काय झाला आहे, त्याची मेंटल स्टेटस कशी आहे हे बघून आपल्याला चक्रांची फ्रिक्वेन्सी ठरवता येते. आणि ती चक्रांची फ्रिक्वेन्सी ठरवली आपण की त्याप्रमाणे आपल्याला त्याचं म्युझिक बांधता येतं आणि ते म्युझिक बांधून आपल्याला मणिपूर चक्रावर उपचार करता येतात. सो
हे झालं रागांचं. तसंच आपल्याला म्हणजे हे सगळं करत असताना म्हणजे खाणं पिणं काय ठेवायचं किंवा ज्याला यमनियम म्हणतात ते काय करायचे तेही बघता येतं. तर हे असं आहे आपलं मणिपूर चक्र. तर चक्रांचा उपयोग दोन पद्धतीने होऊ शकतो. एक म्हणजे स्वतःची ओळख आणि लोकांची ओळख. दुसरं म्हणजे की ह्या चक्रांची ताकद आहे. कुठच्याही प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये आपल्याला ह्या चक्रांची ताकद वापरता येते. अशी माहिती आहे का की आपलं आज्ञाचक्र असतं ते प्रॉब्लेम डिसेक्ट करतं. त्याच्यानंतर त्या प्रॉब्लेम सोडवण्याकरता लागणारे जे रिसोर्सेस आहेत ते शोधणं, ते कुठे मिळतील हे जाणून घेणं हे मूलाधार चक्र करत असतं. आणि मणिपूर चक्राचं काम आहे प्लॅनिंगचं. त्यामुळे एखाद्या प्रॉब्लेममध्ये जर का आपल्याला नीट प्लॅनिंग जमत नसेल, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जमत नसेल, तर आपल्याला मणिपूर चक्राचं ध्यान करून, मणिपूर चक्राचं संगीत ऐकून आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. म्हणजे हार्नेसिंग द पॉवर ऑफ आवर चक्रास इज द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन. तुम्हाला आजारी असण्याची गरज नाही, पण आपण सतत कसले ना कसले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो आणि तिथे ह्याचा उपयोग नक्की होतो. म्हणजे आपल्याला अर्थात ज्ञान मिळवायला लागतं, स्किल मिळवायला लागतं, पण त्याच्या बरोबरीने प्रॉब्लेममध्ये जर का कुठे अडकलेलो असू किंवा ते प्रॉब्लेम स्मूथली सॉल्व्ह व्हायला पाहिजे असतील तर मणिपूर चक्रावरचं किंवा प्रत्येक चक्राचा त्या त्या प्रॉब्लेमच्या फॅसेटमध्ये आपल्याला उपयोग करून चक्रांची पॉवर हार्नेस करता येते. दुसरं म्हणजे की ह्या चक्रांचा आणखीन एक उपयोग आहे की जर का रोग झालेला असेल तर त्या रोगामध्ये दोन भाग असतात. एक असतो तो शारीरिक भाग म्हणजे ज्याला आपण स्ट्रक्चरल आणि केमिकल चेंजेस म्हणतो, आणि दुसरा भाग असतो तो भावनिक असतो, मेंटल असतो. आणि ह्या दोन्हीचं बॅलन्स त्या चक्रामध्ये झालेलं असतं. तो बॅलन्स बिघडलेला असेल तर तो बॅलन्स परत आणण्याकरता आपल्याला उपचार करता येतात. सो ट्रीटमेंट आणि हार्नेसिंग द पॉवर जी आपल्या आतमध्ये आहे या दोन्ही गोष्टींसाठी चक्रांची माहिती करून घेणं आणि चक्रांचे उपाय करून घेणं हे उपयोगी पडतं. आता ह्याच्याकरता दोन प्रकारे आपल्याला बघता येतं याच्याकडे. एक म्हणजे जसे रेडीमेड कपडे असतात. रेडीमेड कपड्यांच्या दुकानात गेलं की आपण स्टँडर्ड साईजचे कपडे विकत घेतो, तसं एक प्रकार आहे. आणि दुसरा आहे शिंप्याकडे जाऊन कपडे शिवून घेणं. तर तसं एखाद्या माणसाला जर का दोन चक्रांच्या मध्ये काहीतरी गुंता झालेला असेल तर त्याच्याकरता आपल्याला स्पेसिफिकली काहीतरी प्लॅनिंग करता येतं. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने प्रोग्रॅम्स घेतो की एक असतो तो जनरल प्रोग्राम की सगळ्या लोकांना चक्राची पॉवर हार्नेस करायला शिकवण्याकरता, आणि दुसरा असतो तो उपचारांकरता. सो असे प्रोग्राम आम्ही घेतो. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही इंटरनेटवरनं हे वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली आणि पहिल्या 2 बॅचेसला उत्तम प्रतिसाद मिळाला. लोकांचे फीडबॅक खूप छान आले आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला त्या बॅचेसच्या 2 बॅचेस करायला लागल्या, एक सकाळची आणि एक संध्याकाळची. आणि ह्याच्यातल्या कुणालाही रोग नाहीत, की रोगांकरता ते करत नाहीत, पण ही पॉवर हार्नेस करून घेणं आणि ती उत्सुकता आहे त्यांच्यामध्ये. कारण आत्ता कोरोनामुळे एक गोष्ट मोठी घडलेली आहे की मॉडर्न मेडिसिनला सगळी उत्तरं माहिती आहेत. हा भ्रम आता लोकांच्या डोक्यातनं निघून गेलेला आहे. त्यामुळे आपल्या आतली शक्ती आपल्याला वाढवायला पाहिजे, तर ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की ती चक्रांची शक्ती आहे, पण ती आपल्याला आता रिज्युव्हिनेट करायला पाहिजे, ती आपल्याला वाढवायला पाहिजे आता. आणि त्याच्यामुळे आपल्याला इम्युनिटी किंवा प्रिव्हेन्शन आणि त्याच्यावरचे उपचार, प्रोटेक्शन, प्रिव्हेन्शन ह्या गोष्टी आपल्याला चक्रांमुळे होतील. सो कोणालाही काही इंटरेस्ट असेल तर आमच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करा. हा एकदम वेगळ्या टाईपची आम्ही थेरपी तयार केली आहे आणि हे सगळं आपल्या 2000 वर्षापूर्वी लोकांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी वाचून केलेलं आहे. त्याला म्हणून आम्ही नाव दिलं आहे धारणा उपचार पद्धती. याच्यामध्ये फिजिकल एनर्जीज वापरून बाहेरनं कुठच्याही केमिकल्स न घेता याच्यावर आपल्याला उपचार करता येतात. मी नेहमी लोकांना सांगतो की याच्यामध्ये औषधं बंद करू नका, ती कमी करता येतील आपल्याला. सो म्हणून मी सांगतोय की ह्या चक्रांची मिळेल तिथनं माहिती करून घ्या. अतिशय उत्तम सायन्स आहे, त्याचा वापर करूया आणि हे आपलं आहे त्याचा आपण वापर करूया. तर मला आता खूप आवडेल की तुम्ही जर का मला काही प्रश्न विचारलेत तर मी त्याची तुम्हाला उत्तरं द्यायचा प्रयत्न करीन. आणि ही उत्तरं देतानाच
कदाचित नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यातनं आपल्या विचारांना नवीन चालना मिळू शकते. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा, मला प्रश्नांची उत्तरं देतानाच शिकता येतं. त्यामुळे आपण एकमेकांना प्रश्न विचारून याच्यावर मनन चिंतन करून ही जी थेरपी आहे किंवा हे जे आपला साठा ठेवा आहे त्याला वृद्धिंगत करायचा प्रयत्न करूया. एक प्रश्न आहे इकडे की मणिपूर चक्राचं ध्यान करताना जर का मला सिव्हिअर ॲसिडिटी असेल किंवा अल्सर असेल तर त्याचं पेन एवढं असतं की त्यावेळेला मला ध्यान करता येईल का. तर परत तेच आहे की प्रत्येक क्रॉनिक डिसीजमध्ये 2 भाग असतात. एक असतो तो फिजिकल भाग की ज्याच्याकरता आपण आज पॅन्टोप्रेझॉलसारखी औषधं घेतो, जेलुसिल किंवा त्या टाईपची आपण अँटासिड्स घेतो. त्याच्याबरोबरीने हल्ली डॉक्टर्स ॲसिडिटी किंवा काही असेल तर ते मनाच्या त्रासामुळे होत आहे हे समजून हल्ली तशी काही औषधं देतात. पण हे सगळं घ्यायला लागल्यानंतर पेन एकदा कमी झालं की त्याच्यावर परमनंट उपचार करण्याकरता मणिपूर चक्राचं मेडिटेशन करता येतं. आत्ता तुम्हाला एक केस आलेली सांगतो की आमच्या इकडे एक डॉक्टर आहेत. तर त्यांना ह्या करोना झाल्यानंतर त्यांना हे डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट बरेचदा घडते की सेटल होईस्तोवर त्यांचं वय खूप झालेलं असतं आणि सेटल झाल्यानंतर म्हणजे फायनान्शियली सेटल झाल्यानंतर ते 35-40ला आलेले असतात. त्याच्यानंतर त्यांचं लग्न किंवा त्यावेळेला त्यांना मुलं होतात आणि त्यामुळे म्हणजे ते जेव्हा रिटायरमेंटच्या वयाला येतात त्यावेळेला त्यांची मुलं जस्ट पौगंडावस्थेत किंवा टीनेजर्स झालेली असतात आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये सतत चालू असतं की आपण किती वर्ष जगणार आहोत आणि आपल्या मुलांना आपल्याला नीट मदत करता येईल की नाही किंवा त्यांना नीट वाढवता येईल की नाही. तर हे डॉक्टर करोना झाल्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये बॅकग्राऊंडला ही गोष्ट चालू होती आणि त्याच्यामुळे झालं काय की डॉक्टर आहेत, लोक त्यांना त्यांच्याकडे आधाराने बघतायत आणि त्यामुळे त्यांना सतत चेहरा हसरा ठेवून काहीतरी करून त्यांना लोकांना सतत उपदेश करायला लागायचा की घाबरू नका, काही करू नका. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते मनात ठेवलं, ती भीती मनात ठेवली आणि एक दिवशी त्यांच्या छातीत खूप दुखायला लागलं. छातीत दुखायला लागल्यानंतर ऑब्व्हियसली त्यांची अँजिओग्राफी झाली. त्याच्यात ब्लॉक नव्हते पण त्यांना अंजायना म्हणजे ज्या व्हेसल्स असतात त्या खूप जास्ती कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागल्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही त्यांना जेव्हा विनंती केली की बाबा हे असं असं आहे तर आपण अनाहत चक्राचे काही उपचार करून बघू आणि त्याच्यानंतर त्यांच्या पूर्ण कंप्लेंट्स गेल्या. सो हे गोष्टी आहेत ह्या अशा की मेंटल थिंग्स कॅन कन्वर्ट इन टू फिजिकल थिंग्स आणि फिजिकल प्रॉब्लेम्स कॅन कन्वर्ट इन टू मेंटल प्रॉब्लेम्स आणि टुगेदर दे कॅन क्रिएट अ हॅवॉक. तर त्यामुळे ह्या चक्रांची माहिती आणि उपचार करणं हे आजच्या काळामध्ये खूप जरुरीचं आहे. सो आता एखाद्या माणसाचा BP वाढला. आता एक प्रश्न आहे की स्ट्रेस कमी करायला काय करायचं. तर पहिल्यांदा आपण ज्याला स्ट्रेस म्हणतो तो स्ट्रेस एक स्ट्रेसर म्हणतात त्याला की तो बाहेर कसला स्ट्रेस आहे तर तो आपल्याला बरेचदा बदलता येत नाही. पण त्या स्ट्रेसमुळे माझ्या शरीरात काय चेंजेस होत आहेत, कुठच्या भागात चेंजेस होत आहेत ते बघायला लागतं. आता स्ट्रेसमुळे झोप न लागणं हा कॉमन प्रॉब्लेम आहे. स्ट्रेसमुळे कधीकधी डायरिया व्हायला लागतो. स्ट्रेसमुळे ॲसिडिटी वाढते. स्ट्रेसमुळे BP वाढतो. स्ट्रेसमुळे डायबेटीस वाढतो. तर प्रत्येक माणसाला स्ट्रेस हँडल करताना त्याच्या शरीरामधली एखादी सिस्टीम काहीतरी कारणाने वीक असते. तर त्या सिस्टीमच्या चक्राला ओळखून ते चक्र स्ट्रॉंग करण्याकरता जर का आपण उपचार चालू केले तर साईड बाय साईड आपली जी औषधं असतात त्यांनी तो रोग लवकर कंट्रोलमध्ये येतो आणि कदाचित त्या औषधांशिवाय फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी हा रोग आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो. तर ही आहे त्या चक्रांची मजा. अजून एक प्रश्न आहे तर डायबेटीससाठी कुठचं चक्र वापरायचं.
तर आपल्याला आपण म्हणतो ना की कॉमन सेन्स जर का म्हटलं तर मणिपूर चक्र पोटाशी आहे, तिथेच पँक्रियास आहे, तिथेच लिव्हर आहे, त्यामुळे मणिपूर चक्र त्याच्याकरता कामाला असेल. पण आपल्याला शुगर वाढवण्याकरता बरेचदा अँटी इन्सुलिन हॉर्मोन्स पण काम करत असतात. त्यामुळे ॲड्रिनल ग्लँड्सला जर का प्रॉब्लेम असेल तरी हे होऊ शकतं. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्याची सुरुवात कुठून झाली तर का अंदाज बांधता आला तर आपल्याला त्या चक्रावर काम करता येतं. मणिपूर चक्रावर तर काम करायचंच आहे, पण त्याला ॲसोसिएटेड दुसरं एखादं चक्र असेल तर त्याच्यावर आपल्याला काम करता येतं. आणि हे आपल्याला मेंटल सिम्पटम्सवरनं कळू शकतं की कुठचं चक्र बिघडलेलं आहे किंवा कुठच्या चक्रावर आपल्याला काम करायला पाहिजे ते. अजून एक प्रश्न येतोय, ह्या सगळ्याची सुरुवात कशी करायची? तर सुरुवात कशी करायची तर ह्याच्याकरता ना पहिल्यांदा अगदी साधा उपाय म्हणजे शरीराचा कुठचा भाग बिघडला आहे त्याच्या जवळपासचं चक्र बिघडलेलं असतं. हा अगदी आपण म्हणतो तसं की म्हणजे माणसाची उंची आणि वजन जसं सांगतात की 5 फूट उंचीला 60 किलो वजन पाहिजे, हे एवढं सोपं असं वाटेल. पण त्याच्यानंतर जर का आणखीन थोडं खोलात जायचं असेल तर त्या चक्राचे सिम्पटम्स, मेंटल सिम्पटम्स काय आहेत, त्या चक्राचे फिजिकल सिम्पटम्स काय आहेत, ते जर का मॅचिंग असतील तर आपल्याला त्या चक्राचा डायग्नोसिस करता येतो. त्याच्या बरोबरीने आपल्याला ज्या ब्लड टेस्ट असतात त्या ब्लड टेस्ट करून ह्या सगळ्याचा डायग्नोसिस कन्फर्म करता येतो. आणि हे एकदा कन्फर्म झालं आपला डायग्नोसिस की मग नंतर त्याच्यावर उपचार चालू करता येतात. त्या उपचारांच्या मध्ये अगदी चांगला म्हणजे पहिल्यांदा आसनं आहेत, मग प्राणायाम आहेत, मुद्रा आहेत, मग अशी म्हटलं तसं जिव्हा मुद्रा आहेत, आणि मग त्याच्याबरोबर योगनिद्रा किंवा गायडेड मेडिटेशन आहे. आणि हे सगळं आमच्या वर्कशॉपमध्ये आम्ही शिकवतो. तेव्हा कोणालाही इंटरेस्ट असेल, ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का की हा म्हणजे ही जुनी उपचार पद्धती नव्याने प्रूव्ह होऊन आपण आता ती वापरायला लागलो आहे. तेव्हा आपण बघतो ना की आत्ता काही कोरोनावर औषधं आली तर त्याच्यावर 2 टोकाचं मतप्रदर्शन झालं की हे सगळं बोगस आहे किंवा हे अगदी नक्कीच चांगलंच आहे म्हणून. तर त्याच्यामध्ये बेसिकली या दोन्हीचं मिश्रण करून शेवटी आपली हेल्थ ही काही 2000 वर्षापूर्वीचं सायन्स वापरत नाही किंवा नवीन सायन्स वापरत नाही. आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींमधल्या चांगल्या गोष्टी घेऊन त्याचा वापर करून आपल्याला आपलं स्वास्थ्य सुधारायचं आहे. त्यामुळे सुरुवात करताना माहिती करून घेणं, माहिती करून घेतल्यानंतर ती माहिती एकमेकांशी जोडता आली तर त्यामध्ये ती माहिती जोडता आली की त्याला आपण म्हणतो की मला नॉलेज मिळालं. पण ते नॉलेज मिळाल्यानंतर ते मी ॲक्च्युअल स्वतःवर जेव्हा वापरायला लागतो तेव्हा त्याला म्हणतात की स्किल मिळालं मला. आता हे जर का ॲक्वायर केलं तर आपल्याला हेल्थ चांगली सुधारता येऊ शकते. ह्याच्याकरता आता कोणतरी विचारत आहे की रिसर्च मटेरियल काय आहे. हा आपल्याकडे गुगल गुरु आहे. गुगलवर शोधलं तर प्रचंड माहिती मिळेल तुम्हाला. आम्ही गेली 10 वर्ष याच्यावर माहिती शोधून त्याच्यामध्ये गीता रहस्यापासून विवेकानंदांचं राजयोग, पतंजलीची योगसूत्र, घेरंड संहिता इथपासून चालू करून अमेरिकेतल्या नॅशनल हेल्थ स्कीममध्ये झालेले वेगवेगळे प्रयोग हे सगळं एकत्रित करून आम्ही पहिल्यांदा स्वतःला खात्री करून घेतली की याचा उपयोग नक्की होतो. वाचायला मटेरियल म्हणाल तर प्रचंड आहे, तर ते तुम्ही वाचू शकता. आणि इंटरनेटची एक गंमत सांगतो की तुम्ही जो हेतू ठेवून वाचाल ते सगळं तुम्हाला मिळायला लागतं. त्यामुळे योग्य प्रश्न विचारले तो योग्य उत्तर मिळतील आणि तुम्हाला याची प्रूफ इंटरनेटवर सहज मिळू शकतील. आता एक प्रश्न आलाय, फार सुंदर प्रश्न आहे की वीक चक्र म्हणजे काय आणि स्ट्रॉंग चक्र म्हणजे काय. तर एक तर पहिल्यांदा चक्र म्हणजे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की चक्र म्हणजे वेगवेगळ्या सेन्सेशन्स ज्याच्यामध्ये इमोशनल सेन्सेशन्स आणि फिजिकल सेन्सेशन्स एकत्र करून मॉड्युलेट करणारं एक सेल्सचा समूह म्हणजे चक्र आहे. आता एखाद्या ऑर्गन्सकडनं सेन्सेशन्स येत आहेत तर त्या ऑर्गन्सकडनं सेन्सेशन्स येताना एक उदाहरण देतो की समजा एखाद्या वेळेला मला जोरात आवाज आला एखादा, तर तो जोरात आवाज आला तर माझ्या म्हणजे पोटातले जे खालचे भाग आहेत म्हणजे युरिनरी ब्लॅडर आहे, ॲनल कॅनल आहे,
तिथनं भीतीचं सेन्सेशन निर्माण होतं. तुम्ही जर का बघितलं असेल की आपल्या बोलण्यात पण कधी कधी असतं की द चिल वेंट टू द टिप ऑफ माय स्पाईन, तर ती भीती तिकडनं निर्माण होते. आता ही भीती निर्माण झाली, मोठा आवाज झाला, तर ती भीती मला मूलाधार चक्रापर्यंत येईल. पण मूलाधार चक्रामध्ये बाकी पण वातावरणातले संदेश येत असतात, त्यामुळे त्या आवाजातले फरक मला कळायला लागतात. सो जर का मी दिवाळीमध्ये असा मोठा आवाज ऐकला तर मी म्हणतो तो फटाक्याचा आहे. जर का एखादी मिरवणूक असेल, निवडणुका झाल्या असतील, त्याच्यानंतर काहीतरी चालू असेल तर ते ढोलांचे आवाज असतील. पण हे सगळं नसताना जर का एखादा मोठा आवाज आला तर मला भीती वाटेल आणि ती मी भीती मेंदूकडे पाठवीन आणि मेंदू त्याच्यावर निर्णय घेईल. पण जर का मूलाधार चक्र वीक असेल, तर वीक असेल म्हणजे तो ती भीतीची सेन्सेशन पण पाठवत नाही, किंवा त्याला ब्लॉक चक्र म्हणतात. त्यामुळे होतं काय की ही सेन्सेशन न गेल्यामुळे कधी कधी जिथे खरोखर घाबरायला पाहिजे तिथेही मी घाबरत नाही आणि त्याचा मला काहीतरी परिणाम भोगायला लागतो. आणि ओव्हर ॲक्टिव्ह चक्र म्हणजे काय की भीतीचं सेन्सेशन आलं पण बाकी सगळ्या सेन्सेशन्सला त्यांनी मॉड्युलेट न होता ती प्रचंड प्रमाणात भीती वर जात राहिली, तर त्याला म्हणतात की ते ओव्हर ॲक्टिव्ह चक्र आहे किंवा ते अति स्ट्रॉंग झालेलं आहे. तर त्याला ओव्हर ॲक्टिव्ह आणि अंडर ॲक्टिव्ह किंवा ब्लॉक्ड आणि ओव्हर ॲक्टिव्ह असे शब्द वापरणं जास्ती चांगलं पडतं. पण हे त्या चक्रांच्यामुळे होतं की चक्रांच्यामध्ये सेन्सेशन्स आल्यानंतर त्यांना काहीतरी वेटेज द्यायला लागतं आणि ते मेंदूकडे पाठवायला लागतं, ते काम करणारं ते चक्र. तर अशा रीतीने आपण त्या चक्रांना वीक किंवा स्ट्रॉंग, अंडर ॲक्टिव्ह किंवा ओव्हर ॲक्टिव्ह असं म्हणू शकतो. पण हा खूप छान प्रश्न होता. आता कोणतरी एक प्रश्न विचारला आहे की सगळी चक्र एखाद्याची बिघडलेली असतात का? तर सगळी चक्र बिघडणं म्हणजे काय की माणसाला शेवटी स्वास्थ्य म्हणजे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे जर का राखता येत नसेल आणि त्याच्या संबंध शरीरावर परिणाम होत असेल, त्याच्या ज्या प्रत्येक चक्राच्या ज्या वागण्याच्या ज्या खोचा आहेत त्या सगळ्या बिघडलेल्या असतील, तर ती सगळी चक्र बिघडली आहेत असं आपण म्हणू शकतो. पण शेवटी बिघडणं आणि घडणं ह्या दोन्ही गोष्टी ह्या तशा रिलेटिव्ह आहेत. तुम्हाला एक गंमत सांगतो, मी जेव्हा हे प्रोग्रॅम घेतो आणि जेव्हा लोक ॲक्च्युअली समोर असतात तर बरेचदा असं दिसून येतं की नवरा बायको शेजारी शेजारी बसलेले असतात आणि प्रत्येक चक्राची माहिती सांगताना मला दिसत असतं की समजा 200-300 कपल्स आहेत, तर ती एकमेकांना कोपराने ढोसत असतात, बघ हे बघ हे तुझ्या करता आहे, हे तुझ्या करता आहे. तर त्यामुळे त्या दृष्टीने बघितलं तर त्या नवऱ्याची किंवा बायकोची सगळीच चक्र बिघडलेली असतात असं त्याच्या जोडीदाराला वाटत असतं. पण प्रत्यक्षामध्ये असं एक निसर्गाचा नियम आहे की सगळेच रोग एकदम होत नाही. तर एखादा रोग झाला तर एनर्जी तिकडे लागल्यानंतर बाकीचे रोग त्या मानाने कमी राहतात. तसंच चक्र 1 किंवा 2 चक्र बिघडतात, पण सगळीच चक्र बिघडू शकतात. पण त्याची म्हणजे ती आपण म्हणतो ना की पॉसिबिलिटी आहे पण प्रॉबॅबिलिटी कमी असते. आता हे जे चक्रा बॅलन्सिंग वर्कशॉप्स असतात त्याच्यामध्ये ओंकार आणि गायत्री मंत्र यांचा वापर आम्ही करतो, कारण त्यामुळे ध्वनिलहरी निर्माण होण्याला खूप मदत मिळते. आणि मध्ये आपण पाहिलं असेल मला की म्हणजे मुसलमान जे पेशंट येतात तर त्यांच्यामध्ये मी पाहिलं आहे की त्यांना हेल्थचे प्रॉब्लेम असल्यानंतर त्यांना ओंकार म्हणायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. ते गायत्री मंत्र पण चॅन्टिंग करतात, कारण काही मंत्र चॅन्टिंग केल्यानंतर त्याच्यामुळे काही त्यांचा धर्म बुडत नाही, पण हे त्यांना पटलेलं असतं. पण बरेचदा लोक सेक्युलर होण्याच्या नादामध्ये ह्या ओंकाराला काहीतरी वेगळं स्वर देऊ शकतात. पण ते जर का स्वर नीट देता आले तर त्याला काहीच हरकत नाही, कारण हे शेवटी स्वरांचं शास्त्र आहे. जसं वसंतराव देशपांड्यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की शब्द हे शेवटी त्या भावना निर्माण करतात आणि त्यातनं रसनिष्पत्ती होते. तसं ह्या चक्रांच्या बाबतीत स्वर हे त्याचे इफेक्ट निर्माण करतात. आणि मला आठवतं त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलेलं की कुठचं तरी एक कानडी गाणं होतं की जे लहान मुलांचं बालगीत होतं आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून त्याचं कशिया तेजू पदाला हे गाणं तयार झालं होतं.
तर त्यामुळे तिथे ती सोज्वळ सिंधू दिसते आणि तिकडे ती लहान मुलं बागडत आहेत. तर हे शब्द आहेत आणि शब्दांच्यातनं रसनिष्पत्ती होते जी मेंदूला कळते. पण ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत साऊंडच्या, त्या तुम्ही कशाही पद्धतीने त्या लिंकमध्ये काढल्या तर त्याच्यामुळे आपल्या चक्रांना हवी ती रसनिष्पत्ती होऊ शकते. सो आता पुढच्या आठवड्यामध्ये आपली 2 वर्कशॉप्स आहेत. एक 7:30ला आहे सकाळी आणि एक संध्याकाळी 4ला आहे. तर कोणालाही इंटरेस्ट असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. हे आमच्या आयुष्याचं पॅशन आहे की ही जी थेरपी आहे ती आपल्याकडे होती. म्हणजे जसं केशवसुतांनी मला वाटतं म्हटलं होतं की अमृत गट भरले तुझ्या घरी का वणवण फिरसी बाजारी, तसं आहे. हे आपल्याकडे होतं, त्याला आपण शास्त्रीय ते आहे की नाही हे पारखून घेतलं फक्त, आणि त्याचा आपण आता वापर करतोय. आणि पुढचा काळ हा ह्याच्याकरता अत्यंत जरुरीचा आहे. सो तुम्हाला कोणालाही हवं असेल तर मी नंबर सांगतो, तो आमच्या फेसबुक पेजवर पण मिळेल तुम्हाला. तो नंबर आहे 9223145555. परत सांगतो मी, 9223145555. या नंबरवरनं तुम्ही वर्कशॉपला येऊ शकता, किंवा कोणाला जर का वाटत असेल की मला 1-to-1 कन्सल्टेशन पाहिजे, मला माझं एखादं चक्र सुधारून घ्यायचं आहे किंवा कुठचं चक्र बिघडलं आहे ते जाणून घ्यायचं आहे, तर आपण कन्सल्टेशन पण करू शकतो त्याच्याकरता. सो तुम्ही यावर विचार करा आणि ह्या थेरपीचा लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळू दे. आपल्याला परदेशातल्या कंपन्यांना औषधं घेऊन त्यांना पैसे द्यायचे आणि आपण साईड इफेक्ट घ्यायचे, हे एवढ्या टोकाचं मी काही बोलणार नाही आहे. पण आपण ह्याचाही वापर करूया. आणि नेक्स्ट सॅटर्डेला आपण स्वाधिष्ठान चक्र, त्या चक्राबद्दल माहिती घेणार आहोत. सो मी आता इथे थांबतो. पुढच्या शनिवारी सकाळी 9 वाजता परत भेटूया स्वाधिष्ठान चक्राची माहिती घ्यायला. तोपर्यंत हॅव अ ग्रेट वीकेंड, हॅव अ ग्रेट वीक. नमस्कार.